हाय हॅलो कसे आहात सगळे। तर गुड इव्हिनिंग सगळ्यांना। मी सीमा, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये। आणि आता वाजलेले आहेत जवळपास संध्याकाळचे 5:45 होत आलेले आहेत। आणि आता 5:45च्या आसपास मला एक कुरिअर आलं। आणि आज आहे शिवजयंती, म्हणजे हा व्लॉग साधारणपणे शिवजयंतीच्या संध्याकाळचा आहे। म्हणजे काल शिवजयंतीनिमित्त सुट्टी होती मुलांना आणि त्याचा आज मी व्लॉग तुमच्याशी शेअर करते। तर कुरिअरमध्ये मला 2 ड्रेस पाठवले होते आणि ते सुंदर असे ड्रेस माझ्या वहिनीने पाठवले होते। ते पाठीमागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळालेच असेल, जुना व्लॉग आहे तो, त्यामध्ये देखील ड्रेस पाठवले होते आणि मोठा भाऊ आणि मोठ्या वहिनीने पाठवलेले, आणि हे ड्रेस देखील दोघांकडनंच आहेत मला। तर सारखं काही ना काही ते ड्रेस किंवा मग काही कॉस्मेटिक्स वगैरे पाठवत असतात। तर ती असते बाहेरगावी आणि त्यामुळे ती ना असं तिला काही खरेदी तिने केलं की मग ती आम्हा सगळ्यांनाच घेते, जसं की नंदेला, तिच्या बहिणीला, वहिनीला, असं सगळं घेत असते ती। तर खूप सुंदर ड्रेस आहे। या ड्रेसचा जो सलवार आहे तो घेरदार आहे बॉटमला, आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला। गोल्डन शेड म्हणजे साधारणपणे बीज आहे आणि याच्या गळ्याला ना मिरर वर्क आहे। खूप सुंदर आहे ड्रेस। आणि दुसरा ड्रेस देखील मी तुम्हाला दाखवते। तर आता ह्याची आधी मी घडी करून ठेवते, कारण की हा ड्रेस खूप दिवस असं मला वाटतं पॅकिंगमध्ये होता आणि तो घ्यायला जायला पनवेलला मला काही वेळ नव्हता आणि मी इतक्या लांब काही बाहेर एकटी पडत नाही। त्यामुळे मग काय केलं, तिनेच तिच्या भावाला सांगितलं की कुरिअर कर म्हणून, तर तिच्या भावाने कुरिअर केला। तर आता हा दुसरा ड्रेस आहे, नेव्ही ब्ल्यू शेडमध्ये आहे। तर याचा पॅटर्न साधारणपणे धोती आहे, ही धोती टाईपमध्ये हा ड्रेस आहे आणि वरतीचा जो टॉप आहे तो साधारणपणे शॉर्ट आहे तो, आणि ओढण्या देखील खूप छान आहेत याच्या, सुंदर अशा। तर पुन्हा एकदा वहिनी आणि दादाला थँक्यू वन्स अगेन, इतके सुंदर ड्रेस तुम्ही मला पुन्हा पाठवल्याबद्दल। तर सारखं काही ना काही सणवार असू दे किंवा मग भाऊबीज, रक्षाबंधन असं काही अधेमध्ये आलं तर ते मला काही ना काही गिफ्ट वगैरे पाठवत असतात, फक्त निमित्त शोधत असतात आणि मग माझ्यासाठी हे ड्रेस येत असतात। तर असो, तर इथे आता संध्याकाळ होऊन गेलेली आहे आणि आता इथे मी काय करते, थोडीशी अगरबत्ती आणि दिवा वगैरे लावून पाया वगैरे पडून घेते। थोडीशी पॉझिटिव्हिटी आणि थोडंसं आपल्याला खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटायला लागतं। तर त्यामुळे संध्याकाळी न चुकता अगरबत्ती, दिवा वगैरे लावून मी पाया पडते। तर आता इथे मी माझं उरकून घेतलेलं आहे आणि आज मला भरपूर अशी किचनमध्ये कामं आहेत, तर ती मला पटकन उरकायची आहेत। तर इथे मला आता केक बनवून घ्यायचा आहे। तर मागच्या वेळेस देखील मी तो केक शेअर केला होता आणि तोच केक मी पुन्हा बनवते। तर व्हॅनिला केक बनवत आहे। व्हेज केक देखील मी बनवते, पण मला असं वाटतं व्हेज केकपेक्षा अंड्याचा जो आपण केक बनवतो ना तो चवीला खूप छान लागतो। तर इथे ना मी फक्त 3 अंड्यापासूनच केक बनवून घेणार आहे। तर 3 अंडी मी इथे बाउलमध्ये फोडून घेतलेली आहेत आणि बीटरने खूप छान असं बीट करून घ्यायचंय। तर 3 अंड्याला मी जेव्हा फेटून घेतलं या मशीनने, बीटरने, तर त्याचा व्हॉल्यूम बघा किती वाढलेला आहे। आणि जितका तुम्ही अंड्याला फेटून घ्याल, तिचा जितका व्हॉल्यूम म्हणजे त्याचा जो फोम तयार होतो, जितका जास्त फोम तितका जास्त तुमचा जो केक आहे तो स्पॉन्जी बनतो। तर आता इथे मी छान असं फेटून घेते। तर 3 अंडी फेटून घेतल्यानंतर बघा जवळपास अर्धा बाउल इतका या अंड्याचा फोम तयार झालेला आहे। आणि यामध्ये मी हा जो पेला आहे माझ्याकडे, तर 1 पेला भरून पिठी साखर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा याला फेटून घेते। आता जितका आपण आता हा जो पेला मी वापरला होता पिठी साखर, 1 पेला पिठी साखर घेतले, तर आता मैदा किती घेणार आहे, साधारणपणे 1.25 पेला इतका मी मैदा घेणार आहे चाळून। तर आता या मैद्यामध्ये चाळत असताना मी अर्धा चमचा जवळपास बेकिंग पावडर घेतली आणि पाव चमच्यापेक्षा पण कमी इतका मी खायचा सोडा घेतला आणि हे सगळं मी मैद्यामध्ये चाळून घेतलेलं आहे। आणि यामध्ये आता इसेन्स घालून घेतलेला आहे, तो पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते। आणि आता हे सगळं जे कोरडं मिश्रण मी चाळून घेतलेलं, तर एक टीन आहे केक बनवण्यासाठी, बेक करण्यासाठी, तर त्याला मी ग्रीस करून घेतलं। आणि आता हे जे ड्राय मिश्रण होतं, जसं की मैदा, बेकिंग पावडर, तर हे सगळं आता मी थोडं थोडं करून या बॅटरमध्ये घालणार आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे।
तर आज केक बनवण्यासाठी 2 स्पेशल अशी कारणं आहेत आणि त्या निमित्तानेच मी केक बनवून घेते. पहिलं कारण म्हणजे आज शिवजयंती आहे आणि शिवजयंतीनिमित्त मुलं पाठीमागे लागली होती, की "तू आज काहीतरी बनव आम्हाला खाण्यासाठी स्पेशल." शिवजयंती आहे तर मग काय बनवू म्हटलं. तर मग स्वयंपाक वगैरे मी साधाच बनवला होता. मला काहीतरी वेगळं करायचं होतं, पण नाही जमलं मला बनवायला ते. मग म्हटलं, की चला केक बनवते. मुलं आवडीने खातील देखील आणि मस्त त्यांची इच्छा देखील पूर्ण होईल आणि शिवजयंतीनिमित्त काहीतरी बनवल्यासारखं देखील होईल. आणि दुसरं कारण म्हणजे माझा जो लहान मुलगा आहे त्याची पिकनिक जाणार आहे उद्या आणि म्हणून मग मी हा केक जो आहे तर तो बनवणार होते. कारण की स्नॅक्सला असंही मुलांना काही ना काही थोडंसं हवंच असतं आणि म्हणून मग मी विचार केला की चला केक जर बनवला तर मग त्याला केक स्नॅक्स म्हणून खाता देखील येईल. तर इथे मी छान असं मिश्रण फेटून घेतलेलं आहे आणि हा जो केक टीन आहे त्याला थोडासा मी मैदा अशा प्रकारे लावून घेते. म्हणजे मग आपल्याला बटर पेपर वगैरे लावण्याची आवश्यकता नाही आणि जेवढा एक्स्ट्राचा मैदा होता तो मी काढून टाकला. आता हा केक मी ओव्हनमध्ये बेक नाही करणार तर टोपातच बेक करणार आहे. तर प्रीहीट करून घेतला हा टोप आणि यामध्ये आता हे जे भांडं आहे ते ठेवून दिलं आणि आता झाकण ठेवून मंद आचेवरती याला बेक करणार आहे. या टोपाच्या खाली मी काही तवा वगैरे ठेवलेला नाही. डायरेक्ट टोप मंद आचेवरती मी प्रीहीट करून घेतला आणि आता गॅस मंद करून यावरती केक ठेवून घेतलेला आहे. जवळपास 90% केक बेक झाल्यानंतर त्यावर मी थोडेसे चॉको चिप घालून पुन्हा एकदा झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे म्हणजे बेक करून घेणार आहे. आधीच जर आपण चॉको चिप्स घातले ना की ते पूर्णपणे केकच्या आतमध्ये जातात. त्यामुळे मग मी यावेळेस असा प्रकार केला. तर आता इथे केक बनतोय तोपर्यंत बाजूला मी काय करते आता जेवणामध्ये साधासा आज मेनू आहे. तर पुलाव बनवून घेणार आहे सोयाबीन आणि मटर घालून साधारण असा पुलाव. तर दुपारचं थोडंसं शिल्लक आहे तर म्हटलं की मग आता हलकं-फुलकं थोडंसं पुलाव केला तर कामच होऊन जाईल आणि मला देखील थोडंसं हेल्प होईल म्हणजे वेळ मला थोडासा मिळेल माझ्यासाठी. तर चला आज मला तुमच्याशी काही खास असं बोलायचं होतं. म्हणजे खूप दिवसापासून असं डोक्यामध्ये विचार चालू होता. बऱ्याचशा अशा घटना समोर येत असतात, कानावर पडत असतात आणि यामधून आपण देखील कुठेतरी गेलेलो असतो आणि त्यासाठी मग आपण स्वतःच त्या गोष्टीला जबाबदार आहोत का? तर यासाठी मला आज तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. तर बऱ्याचदा असं होतं, की आपल्या अवतीभोवती बरेचसे असे निगेटिव्ह लोकं असतात आणि ते आपल्याला कुठेतरी खाली खेचण्याचा किंवा मग काहीतरी पाठीमागून गॉसिपिंग करायची किंवा मग काहीतरी आपल्याबद्दल चर्चा करायच्या असं काहीतरी चालू असतं आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर तो आपल्यालाच त्रास होतो. बरं आपला स्वभाव असा असतो की कोणाला नाही देखील आपण बोलू शकत नाही आणि प्रत्येक वेळी आपण तिथे प्रेझेंट राहणं गरजेचं आहे असं आपल्याला कुठेतरी वाटत असतं. थोडक्यात काय तर नाही म्हणायला आपण शिकलं पाहिजे. जर ते काम खरंचच गरजेचं नसेल किंवा मग आपल्याला त्या गोष्टीपासून काहीच फायदा वगैरे होत नसेल, उगाचच आपला वेळ वगैरे जात असेल, तर मला असं वाटतं की प्रामाणिकपणे आपण तिथे नाही म्हणायला शिकलं पाहिजे. आता हे ज्याचं त्याने ठरवायचं कोणत्या गोष्टीमध्ये आपण नाही म्हटलं पाहिजे. कारण की जर आपण स्वतःची किंमत आपण स्वतःच केली नाही ना, तर मग दुसरे आपल्याला खाली खेचायला आणि कमी लेखायलाच बसलेले आहेत. बायकांचं आयुष्य ना लग्न झाल्यानंतर जवळपास 360 अंशामध्ये पूर्णपणे बदललेलं दिसून येतं. सुरुवातीला लग्नाच्या अगोदर हसती-खेळती जी मुलगी असते, आपल्या आवडी-निवडी जपणारी, हट्टानं आपल्या आई-वडिलांकडे डिमांड करणारी ती जी मुलगी असते, पूर्णपणे बदलून गेलेली असते लग्न झाल्यानंतर. प्रत्येक गोष्टीला तिला असं वाटतं, की आपण ते करणं गरजेचं आहे. नाही केलं तर काय म्हणतील? नावं ठेवतील का? किंवा मग आपल्या घराचा उद्धार होईल का? किंवा मग आपल्याला कोणी नाराज वगैरे होईल का? असे खूप सारे असंख्य प्रश्न असतात आणि मग या सगळ्या गोष्टीतूनच आपण हळू स्वतःला बदलत जातो. जसं की ठीक आहे, हे मी करून देते, ते मी करून देते. प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेणं, मनात नसताना देखील हसून खेळून ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करणं आणि इतकं सगळं करून देखील जेव्हा तुम्हाला समोरून काहीच प्रतिसाद मिळत नाही किंवा तुम्ही केलेल्या कामाची पावती तर सोडा, कौतुक देखील होत नाही. अशा वेळेस आपल्याला असं वाटतं, की मी इतकं केलं आणि मग मला काय मिळालं?
थोडक्यात काय, कौतुक तर सोडा, पण वाईट बोलू नका. इतका साधा सरळ अर्थ आणि इतकी साधी सरळ महिलांची मागणी असते. पण बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीमध्ये असं काही घडत नाही. तर मग मला इथे प्रामाणिकपणे असं सांगायचं आहे, आपला स्वभाव आपण स्वतः ओळखला पाहिजे. आपण स्वतःला जास्तीत जास्त ओळख असतो. दुसरे कोणी जास्त ओळखण्याची आपण अपेक्षा स्वतःहूनच नाही केली पाहिजे. थोडक्यात काय, जसा माझा स्वभाव आहे, तर मी तो स्वभाव कायमस्वरूपी तर ठेवू शकत नाही. बदलू शकत नाही मी स्वतःला. तर आता काय करायचं? तर अशा वेळेस आपण काही गोष्टीमध्ये प्रामाणिकपणे नाही म्हणायला शिकलं पाहिजे. काय होईल, समोरचा जास्तीत जास्त आपल्याला म्हणेल उद्धट आहे किंवा मग ही आता थोडीशी बदलत चाललेली आहे, हिला फॅमिली व्हॅल्यू राहिलेली नाहीये, असं साधारणपणे समोरच्याचं मत येईल. पण याचा आपल्यावर किती परिणाम करून घ्यायचा हे ज्याचं त्याचं आपण ठरवलं पाहिजे. जवळपास 70% महिला फक्त याच न्यूनगंडातून स्वतःला कमी लेखत असतात आणि मग स्वतःची घुसमट होत असते. बोलू शकत नाहीत काही किंवा मग अपेक्षेप्रमाणे काही घडत नसल्यामुळे त्या नाराज होत राहतात आणि एका कोशामध्ये निघून जातात. तर मला असं वाटतं, स्वतःला बदला, स्वतःच्या आतले असलेले लपलेले गुण ओळखा, स्वतःला हवा तेवढा वेळ द्या, आवडी जपा आणि प्रामाणिकपणे राहायला शिका. माझा जो स्वभाव आहे त्या स्वभावाविरुद्ध मी जास्त वेळ राहू शकत नाही. मग का म्हणून मी उगाचच एखाद्याला माझ्यावर डिपेंड राहायला सांगू? प्रत्येक वेळी आपण एखाद्याच्या वेळेस सतत उभं राहणं किंवा मग त्याची कारण नसताना केअर करणं किंवा मग मी आहे तुझ्या पाठीशी असं समोरच्याने न सांगता देखील आपण सतत जाणवून देणं, हे मला असं वाटतं कुठेतरी आपण स्वतःची किंमत कमी करत असतो. कारण की समोरच्याला आपली तितकी किंमत आहे का हे देखील आपण ओळखून घेणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण स्वतःला ओळखू शकलो, स्वतःबद्दल आपल्याला कॉन्फिडंट तयार झाला, की मग आपण दुसऱ्यांना सहजपणे एखाद्या गोष्टी समजावून सांगू शकतो, पटवून देऊ शकतो आणि मग समोरचा त्याच्या हिशोबाने किंवा त्याच्यानुसार आपल्याला झुकवण्याचा किंवा फोर्सफुली त्याचं काम आपल्याकडून करून घेण्याचा किंवा मग विकृत पद्धतीने त्याचा अहम सुखावण्याचा प्रयत्न करणार नाही, हे मी खात्रीने सांगते. एखाद्याबद्दल पाठीमागून वाईट बोलणं, त्याच्याबद्दल गॉसिपिंग करणं, ही सगळी लक्षणं जी आहेत ती काही चांगली नाहीत आणि ही लक्षणं मला असं वाटतं फक्त रिकाम्या डोक्यातच येऊ शकतात. आणि म्हणून स्वतःचं डोकं रिकामं न ठेवता जास्तीत जास्त तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये न गुंतता वेगवेगळ्या तुमच्या मनाला समाधान देणाऱ्या अशा चांगल्या गोष्टींमध्ये मन गुंतवा. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. इतर गोष्टी आहेत, छंद आहेत ते तुम्ही जोपासा आणि सगळ्यात महत्त्वाचं, या अशा विकृत किंवा मग तुम्हाला पाठीमागे खेचणाऱ्या माणसांपासून 4 हात लांब राहा. इग्नोर करा शक्यतो आणि स्वतःला सुखी आणि समाधानी ठेवा. तरच आपण मानसिकरित्या आनंदी आणि समाधानी राहू शकतो. तर आजच्या व्लॉगमध्ये मी बरंच काही बोलण्याचा प्रयत्न केला. जर माझ्या बोलण्यातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून त्यांची माफी मागते. तर आजच्या व्लॉगमध्ये बरंच काही शेअर केलं. तर आजचा व्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.